हाय, मी आज कारल्याची अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे की जे जे कारलं खात नाही ते हे आवडीने खातील. तर मी आज बनवत आहे कारल्याचं लोणचं. तर कारल्याचं जे लोणचं आहे ते बनवायसाठी आपल्याला कारले हे असे लांब लांब कापून घ्यायचे आहेत. लांब लांब कारले कापून घेतल्यानंतर एकदमही पातळ असे आपल्याला लांब काप करायचे नाही आहे. थोडे जाडसर लांब कापच आपल्याला ह्या कारल्याचे करायचे आहेत. लांब काप करून झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला मीठ टाकून ठेवायचं आहे. तर यावरती मीठ टाकून आपल्याला 5-10 मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून या मिठाला पाणी सुटेल. तर आपण हाताने पूर्ण मिक्स करून ते मीठ टाकून द्यायचं आणि ते तसंच ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण एका साईडला थोडंसं लसूण शिलून घ्यायचा आणि लसूण जिरं पेस्ट बनवून घ्यायची. जे कारलं आपण मीठ टाकून ठेवलेलं होतं त्याला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर एकाकडे तेल टाकायचं. तेल छान असं तापलं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण जे लसूण जिरं पेस्ट बनवली होती ते आपल्याला टाकून द्यायची. त्यानंतरची कारलं आपण स्वच्छ धुवून घेतलं ते टाकून परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये थोडंसं आपल्याला तिखट मीठ हळद टाकायचं आहे. सोबतच निंबू टाकायचं आहे. तर निंबूचा इथं आपण रस टाकू शकतात किंवा एक पूर्ण निंबूही आपण त्यामध्ये कापून टाकलं तरी चालतं. नंतर त्यावरती झाकण ठेवून द्यायचं. एक वाफ येऊ द्यायची आणि एक वाफ आल्यानंतर आपण बघू शकतात की आपलं छान असं कारलं जे आहे ते शिजून तयार होत असते. असं हे चटपटीत कारल्याचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग बाय बाय.